नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर हवामान तडाखा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण आज आपण पाहणार आहोत जुलै 2026 चा सविस्तर हवामान अंदाज. जुलै महिना हा खरीप हंगामासाठी अत्यंत महत्वाचा काळ असतो, कारण जून मध्ये पेरणीची सुरुवात झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी सर्वात जास्त गरज असते, ती म्हणजे योग्य आणि वेळेवर मिळणाऱ्या पावसाची. आणि म्हणूनच सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की जुलै 2026 मध्ये पाऊस कसा राहणार, मान्सून सक्रिय राहणार का, पावसामध्ये मोठा खंड पडणार का, जर खंड पडला तर कोणत्या कालावधीत पडण्याची शक्यता आहे, तर जुलै महिन्यात कोणत्या तारखांच्या आसपास पावसाचा जोर वाढू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुलै महिन्यातील पाऊस खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरणार का, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण महाराष्ट्रातील जिल्ह्याने पावसाची शक्यता आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की जुलै महिना महाराष्ट्रासाठी इतका महत्वाचा का असतो. कारण मान्सूनची खरी ताकद ही जुलै महिन्यामध्ये दिसून येते. अरबी समुद्रातून येणारे वारे, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, वातावरणातील बदल आणि मान्सूनची दिशा या सर्व गोष्टी जुलै महिन्यातील पावसावर मोठा परिणाम करत असतात. जून महिन्यामध्ये अनेक वेळा काही भागात कमी जास्त पाऊस होतो, मात्र जुलै महिन्यात पावसाचं वितरण कसं राहतं यावर खरीप पिकांचं भवितव्य हे मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असतं. मित्रांनो, जर तुम्हाला असे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे हवामान अंदाज, मान्सून अपडेट, पावसाची माहिती आणि शेती उपयोगी बातम्या दररोज मिळत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण हवामानातील प्रत्येक नवीन बदलाची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. चला तर मग आता पाहूया जुलै 2026 मध्ये पावसाची एकूण परिस्थिती कशी राहण्याची शक्यता आहे. तर हवामानाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाची स्थिती ही सामान्य ते चांगली राहण्याची शक्यता आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मान्सून म्हणजे संपूर्ण महिनाभर एकसारखा पडणारा पाऊस नाही. काही काळ पावसाचा जोर वाढतो तर काही दिवस पावसाची उघडीपही पाहायला मिळते. ही मान्सूनची नैसर्गिक प्रक्रिया आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची स्थिती, समुद्रातील हालचाली आणि वातावरणातील बदल यावर पुढील वाटचाल ठरणार आहे. जर कमी दाबाची क्षेत्रे वारंवार तयार झाली आणि मान्सून वारे मजबूत राहिले तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र काही काळासाठी पावसामध्ये खंड देखील जाणवू शकतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जुलै महिन्यात पावसाचा खंड पडणार का. शेतकरी मित्रांनो, मान्सून मध्ये काही दिवसांची विश्रांती ही सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देखील काही भागांमध्ये पावसामध्ये कमी जास्तपणा जाणवू शकतो. मात्र खंड किती दिवस राहील आणि त्याचा परिणाम कोणत्या भागावर होईल हे त्या वेळेच्या हवामान परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनची दिशा कशी राहते हे महत्वाचं ठरणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये जर वातावरण पोषक राहिलं तर अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता राहू शकते. विशेषतः कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. आता पाहूयात महाराष्ट्रातील विभागनिहाय परिस्थिती. कोकण विभागामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव हा अधिक असतो. त्यामुळे जुलै महिन्यात येथे जोरदार पावसाची शक्यता कायम राहते. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या भागांमध्ये पावसाचं प्रमाण हे हवामान प्रणालीवर अवलंबून राहणार आहे. घाट परिसरामध्ये जोरदार पाऊस तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या भागात जुलै महिन्यातील पाऊस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण या भागातील खरीप पिकांसाठी वेळेवर पाऊस मिळणं गरजेचं असतं. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या भागात मान्सून सक्रिय राहिला तर चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जुलै 2026 मध्ये कोणत्या कालावधीत पावसाचा जोर वाढू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते, तर पावसाचं प्रमाण हे किती राहण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांनी
खरीप हंगामात कोणती काळजी घ्यावी ही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.